गुड मॉर्निंग, वेलकम टू न्यू माय ब्लॉग. आज शेवटचा वर्कआउट आहे. काल रात्री आलते मी. आपण सप्तपदी घेतोय. टाचेवर चालणे, पंजावर चालणे, करंगळीवर, अंगठ्यावर, करंगळीच्या बाजूने चालणे, अंगठ्यावर चालणे, असे पाठीमागे 5 पावले आणि पुढे 5 पावले असे चालायचं आहे. नंतर लगेच झिरो फिगरवाली स्टेप आहे. ह्याच्यानंतर झिरो फिगरवाली स्टेप घेत आहोत. खूप छान करायला लागलेत बायका. सप्तपदी खूप छान चालू आहे. एकदम शांततेत, जसं जमेल तसं. हे पोरगी आली बघा, झिरो फिगरवाली स्टेप करायला. झिरो फिगरवाली मुलगी. खूप छान करतायत मुलंही. खूप 5 वाजले असल्यामुळे खूप अंधार आहे. उजडायच्या टायमापर्यंत आपले सगळे स्टेप होऊन जातील. आता वेळू वर्कआउट आहे. काठी वर्कआउटमध्ये आपण वेळ घेतला आहे आणि त्याच्या आधारानुसार आपण करणार आहोत. पण 10 मिनिट म्हणजे थोडे 10 सेकंदाची विश्रांती आहे. त्यामुळे दुसरी स्टेप करून घेत आहेत झिरो फिगरवाली. कसं जे गुडघ्यांचे वगैरे आहेत जे पेशंट, त्यांना थोडंसं व्यवस्थित होत नाही आहे, पण चालू आहे. करतायत, त्यांना जसं जमेल तसं करतायत. मला वाटलं नव्हतं की योगासन ह्याला खेड्यातल्या महिला सपोर्ट देतील, पण खूप छान रिझल्ट पण त्यांना येतोय. त्यामुळं आपल्याला ही समाजसेवा करायला खूप सोपं गेलं, कारण त्यांनी चांगलं सपोर्ट केला आपल्याला. छोटी मुली पण खूप छान करतायत. खूप गुडघ्यानी खूप त्यांना सरळ चालता येतात. असे पेशंट आहेत की त्यांना सरळ चालता येत नाही, तेही आता सरळ चालायचा प्रयत्न करतायत. आता हे मणक्यासाठी आहे. खूप छान वजन कमी करण्यासाठी तर खूप छान वर्कआउट करतायत. मीही वजन कमी करते. माझीही सुरुवात आहे. मीही 2 महिने झालं करते. चला, वर्कआउट होत आला आहे. आता वर्कआउट झाल्यानंतर आपल्याला सेल्फी फोटो काढायचे आहेत. सेल्फी फोटो काढून घेतोय. खूप छान सेल्फी निघतायत. उजडलेलं आहे आता, दिसतंय ना तुम्हाला. हे खूप छान आता फोटो निघतायत उजडल्यामुळे. तसंच आम्ही आता साखरपुड्याला जातोय. आता संजीवनीच्या साखरपुड्याला जातोय. आता शेतामध्ये आलो आहे. कार्यक्रमाला उन्हामध्ये. चला, साखरपुड्याची गडबड आहे. खूप छान मेकअप झाला आहे नवरीचा. साखरपुड्याचे फोटोही काढलेत खूप छान. आणि आता आपण फोटो काढल्यानंतर तिला बांगड्या भरायचा कार्यक्रम करतोय. बांगड्या भरायण्यासाठी मी इकडं आणलं आहे तिला. बांगड्या भरतोय तिला. ते हळदी कुंकू हे लावून, बांगड्यांना बी हळदी कुंकू लावून. कासाराला त्याला बांगड्या द्यायच्या आणि ते बांगड्या आपण नवरीला भरून घ्यायच्या आहेत. आता उद्या लग्न आहे.
परवा. आणि परत कार्यक्रम झाल्यानंतर आम्ही शेतात चालत येताना शेतातून आम्ही भरपूर एन्जॉय केला मुलींसोबत. कारण घरी चालत येताना आंबे वगैरे तोडले. पुढे आंब्याची झाडं वगैरे आहेत. मुली कशा चालत आहेत बघितलं उन्हाचं. ह्या माझ्या नाती आहेत. आणि हे आंब्यावर मुलगी चढली आहे आणि खूप छान गोड स्वीट आंबे काढत आहे. खूप मोठे आहेत आंबे हे आणि चवीलाही खूप रसाळ आणि गोड आहेत. ते सांगतायत की किती मोठा आंबा होतोय हे. साईज पाहिली का ह्याची किती मोठी आहे. खूपच आंबे गोड खाऊन झाल्यानंतर आम्ही घरी आल्यानंतर संध्याकाळ झाल्यानंतर एक मुली दुकानात बसले होते. मी किराणा दुकानासमोर. आणि त्यास एक मुलगी आली ती मला अंडे आवडतात खूप, अंडे द्या अशी म्हणत होती. आवडतात सांगत होती. परत चॉकलेट घेतली आणि घरी गेली कारण आता तिला अंडे खायचे होते. लाईट गेल्यामुळे हे असं सुरुवातीला लाईट जाते गावाकडे. आता लोड सेटिंग चालू झालं आहे त्यामुळे ते लाईट गेली होती. आता संध्याकाळी 10 वाजता लाईट येणार आहे. चॉकलेट घेऊन पोरगी पळाली आता घरी गेली. खूप स्वीट बोलत होती. आणि हे पाहिलं का लाईट गेल्यानंतर अशी अवस्था असते. पूर्ण लाईट